पुढच्या बातमीकडे महाराष्ट्रातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत आणि असं असतानाच राज्यात शेतीचं क्षेत्रफळ झपाट्यानं कमी होत असल्याची चिंताजनक माहिती आहे। अख्ख्या भारतात शेतीयोग्य जमिनीचं क्षेत्रफळ 6,42,000 हेक्टरनं कमी झालंय। यात महाराष्ट्रातील 3,25,000 हेक्टर शेतीचा समावेश आहे। म्हणजेच 50%हून अधिक कृषी क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात कमी झालंय। बघा, आता रस्ते, पाटबंधारे प्रकल्प, मार्केट कमिट्या, त्याच्यानंतर बिल्डिंग्स, या सगळ्या गोष्टीसाठी जमीन तर लागणारच आहे। हे काय हवेत गोष्टी होऊ शकत नाही। त्यामुळे जेवढी प्रगती कराल, जेवढं तुम्ही पुढे जाल, तेवढ्या प्रकारे तुम्हाला जमिनी उपलब्ध करून द्याव्या लागतील आणि त्या दृष्टिकोनातून तेवढी जमीन कमी होणं साहजिक आहे असं माझं मत आहे। परंतु त्यामध्ये थांबवायचं काय आहे? आता समृद्धी हायवे झाला, समृद्धी हायवेला थांबू शकत नाही। त्याच्यानंतर आता नव्याने परत शक्तीपीठ या ठिकाणी हायवे होतोय। त्यानंतर नव्याने आपले काही रस्ते अप्रोचेसमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे।